नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण बटर चकली करणार आहोत। तर या चकलीसाठी कुठल्याही भाजणीची गरज नाही आहे, अगदी झटपट होते, करायला वेळही कमी लागतो आणि लहान मुलांना तर ही चकली खूप आवडते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला, यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। बटर चकली करण्यासाठी इथे मी पांढरी उडदाची डाळ घेतली आहे। तर ही डाळ मी या कपने बरोबर 1 कप मोजून घेतली आहे, अशी सपाट 1 कप घेतली आहे। आता तुम्ही तुमच्या घरातल्या कुठल्याही वाटीने माप घेऊ शकता, फक्त बाकीचं जे आपण नंतर साहित्य वापरणार ते त्याच वाटीने मोजून घ्यायचं। आता ही डाळ मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आता ही 1 कप डाळ आहे, तर आपण याच कपने, आता मी या कपनेच मोजून घेतलं होतं, तर याच कपने 1 कप डाळीसाठी आपण याच्यात 2 कप पाणी घालायचं आहे। आपल्याला ही डाळ अगदी मऊ शिजवून घ्यायची आहे। ह्याच्यात बाकीचं काही घालायचं नाही, फक्त पाणी घालायचं आणि आता ह्याला मी कुकरमध्ये एकदम मऊ असं शिजवून घेते। आता इथे उडदाची डाळ मी कुकरला 6 शिट्या करून अशी गीर शिजवून घेतली आहे। आता याला काय करायचं, थोडं असं पळीने असं दाबून त्याला थोडं मॅश करून घ्यायचं। हे बघा, असं अगदी गीर झाली ही डाळ, अशी एकदम मऊ शिजवून घ्यायची। आता मी ही व्यवस्थित मॅश करते आणि तुम्हाला दाखवते। आता इथे बघा, इथे मी डाळ बऱ्यापैकी मॅश करून घेतली आहे। आता ही अगदी मऊ शिजली आहे आणि नंतर आपल्याला याला पिठाबरोबर मळायचं आहे, त्यामुळं आता हे बाजूला ठेवूया आणि आता आपण पुढची कृती करूया। आता आपल्याला एक उकड करून घ्यायची आहे, त्यासाठी एक पातेलं ठेवलं आहे। आता आपण ज्या वाटीने किंवा कपने डाळ मोजली होती त्यानेच बरोबर आपल्याला 1.5 कप पाणी घ्यायचं आहे। हे बघा, 1 आणि अर्धा म्हणजे बरोबर आपण 1.5 कप पाणी घ्यायचं आणि ह्या पाण्याला आता उकळी आणायची आहे। याच्यात थोडं चवीनुसार मीठ घालूया, अंदाजे घाला, तुम्हाला कमी वाटलं नंतर घातलं तरी चालेल। आणि याच्यामध्येच 1-2 चमचे आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे आणि याला उकळी येऊ देऊया। तर इथे पाण्याला उकळी आली आहे। आता आपण हे बरोबर 1.5 कप पाणी घेतलेलं, त्याच्यासाठी 3 कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते 3 कप पीठ या पाण्यात घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर मी लाटणं घेतलं आहे, व्यवस्थित हलवून, म्हणजे आपल्याला ह्या तांदळाची उकड काढायची आहे। प्रमाण फक्त लक्षात ठेवा, 1.5 कप पाणी आहे आणि 3 कप आपलं तांदळाचं पीठ आहे। आता हे थोडं व्यवस्थित मिक्स करूया। इथे बघा, मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, गॅस बंद केला आहे आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनटं असंच ठेवूया, गॅस बंद आहे। आता तांदळाची उकड झाकून ठेवून 5 मिनटं झालेत, हे काढून घेऊया। आता याच्यात आपल्याला जी आपण उडीद डाळ शिजवून घेतली आहे ती याच्यात घालायची। आता मळताना आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे। आता ज्या उडीद डाळीचा आणि जे तांदळाची उकड घेतले त्याचा जो ओलावा आहे त्याच्यातच आपल्याला हे पीठ मळायचं आहे। आता याच्यात घालते 1 चमचा ओवा आणि जे कलोंजी असतं आपलं कांद्याचं बी, ते 1 चमचा घालते। आता मगाशी उकड घेताना आपण थोडं मीठ घातलं होतं, आता मी अजून थोडं मीठ घालते। तुम्ही अंदाज घेऊन तुमचं मीठ घाला व्यवस्थित, कारण आपण डाळ शिजवताना मीठ नव्हतं घातलं, त्यामुळे मी आता परत मीठ घालून घेतलं आहे आणि हे याच्यातच मळायचं। थोडं गरम आहे, थोडं सुरुवातीला मी पळीनं मिक्स करते। हे बघा,
आता पाणी जराही आपल्याला वापरायचं नाही आहे. पाणी न वापरताच आता हे मळायचं आहे. अगदी ह्या चकल्या बाहेर विकत मिळतात तशा होतात, त्यामुळे नक्की ट्राय करा. मुलांना तर खूप आवडतात, कुरकुरीत छान लागतात. आता हाताने मिक्स करूया. थोडं गरम आहे. आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि तुम्हाला दाखवते. बघा, इथे मी पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे आणि हे पीठ मळताना मी याच्यामध्ये जराही वरून पाणी घेतलेलं नाही आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की जेवढं प्रमाण सांगितलं आहे ते व्यवस्थित घ्या, म्हणजे वरून पाणी घालायची काहीच गरज नाही. आता हे आपलं मळून तयार आहे. आता हे एक 10-15 मिनटं असं झाकून ठेवूया आणि मग आपण याच्या चकल्या करूया. आता इथे पीठ झाकून ठेवून एक 10 मिनिटं झाले आहेत. हे बघा, परत एकदा ह्याला मळून घेऊया. मीठ वगैरे चेक करायचं, जर कमी वाटत असेल तर मीठ घालून घ्यायचं. आता यातलाच एक गोळा घेऊया लहान. आता ह्या साच्याला मी आतून थोडं तेल लावून घेतलं आहे, याच्यात घालूया. या चकली करायला अजिबात वेळ लागत नाही, पटकन होतात आणि मुलांच्या तर एकदम आवडते आहेत. तर हे बघा, असं फिरवत फिरवत चकली गाळून घेऊया. आणि शक्यतो ना असं बारीक ह्याचंच घ्यायचं. म्हणजे आता माझ्याकडे लाकडी साचा होता, पण मला बटर चकलीसाठी असं मी बारीक साचा घेतला आहे. याच्यात उडदाची डाळ असते, त्याने याला खूप छान टेस्ट येते. आता मी अजून थोड्या एक 4 चकल्या करून घेते. मगाशीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल मध्यम गरम करायचं आणि त्याच्यात ह्या चकल्या सोडायच्या. हे बघा, लगेच कडक होतात. आता ह्या थोड्या दुसऱ्या बाजूने देखील मी थोडंसं भाजून घेते. आता बघा, आपण जेव्हा सुरुवातीला याच्यात चकली घातली होती तेव्हा खूप असे बुडबुडे होते. आता बुडबुडे खूप कमी झाले. असं त्याला परतत परतत आपल्याला भाजायचं आहे. लाल वगैरे काही करायचं नाही. फक्त आता हे बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली चकली भाजली गेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. हे बघा, खूप रंग छान आला आहे आणि झाल्यातही छान, अगदी कुरकुरीत वाटत आहेत. थंड झाल्यावर बघूया. आता मी बाकीच्याही अशाच चकल्या करून घेते. इथे बघा, इथे आपल्या सगळ्या चकली करून झाल्या आहेत. खूप छान झाल्यात चकल्या. जवळून बघा, अजिबात तेलकट नाही आणि अगदी कुरकुरीत क्रिस्पी अशा झाल्या आहेत. तर अशा चकल्या तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा.